जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 30 एप्रिल. सुनेला सगळ्यांचे धुणे धुवावे लागते, मात्र ती प्रेमाने नवऱ्याचे धुणे धुते. भाग 2. अर्थात काही स्त्रियांना हे वाटत असेल किंवा नसेल. काहींना दाढी केलेली आवडत नाही, काहींना नवऱ्याने नाम लावलेला आवडत नाही, त्याने उंची वस्त्रे घालावीत, अत्तर वापरावे हे काहींना मान्य नसते. मात्र त्या पाठीमागे तिचे प्रेमच असते, कारण तो माझा आहे ही दृढ भावना त्या पाठीमागे असते. शेवटी नवरा नवरा असतो हेही तिच्या अंतरंगात ठसलेले असते, म्हणून ती भांडायला मागे पुढे पाहत नाही. काही वेळेला नवऱ्याचे धुणे आपटायला मागे पुढे पाहत नाही. नवऱ्याला 2 बायका असणे तर फारच अवघड, मग दोघींचे प्रेम पाहावे. एका नवऱ्याला 2 बायका होत्या. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा, म्हणून दोघींनीही पोळ्या केल्या. एक वर राहत होती, एक खाली राहत होती. जेवण वेळ झाल्यावर दोघीही सावध झाल्या. नवरा जिना चढून 5 पायऱ्यावर गेल्या बरोबर खालच्या बायकोने त्याचे पाय धरले व वर कशाला निघालाय? अगं तिने पोळ्या केल्यात आणि मी काय नळ्या केल्यात होय? मी सुद्धा पोळ्याच केल्यात. तिने पाय आवळून धरले होते, त्याला पाय वरती टाकायला येईना. तेवढ्यात दुसरी बायको वरून पाहते, खालची बायको त्याला खाली ओढत होती, त्यामुळे तो जरा खाली झाला. तेवढ्यात वरच्या बायकोला त्याची शेंडी हातात सापडली. ती वर ओढत होती आणि ही खाली ओढत होती. नवरा मधल्यामध्ये चांगला ताणला गेला होता. बरीच भांडणे झाली, पण नवऱ्याचे हाल होत होते. शेवटी रागा वैतागीने खालचीने त्याचे पाय सोडले. तसा शेंडीवर ताण आला, तशी वरची म्हणाली, घाल त्याला गिळायला, म्हणून वरचीने शेंडी सोडली. तसा नवरा धाडकन आदळला व जिन्यावरून गडगडत खाली आला. चांगला मार बसला होता. व्यवहारात द्वैत चालत नाही, तर ते द्वैत परमार्थात कसे चालेल? एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. परमेश्वर एक आहे, श्री गुरु हे सुद्धा तत्व एक आहे. त्यामुळे 10 ठिकाणी फिरण्यात अर्थ नाही. सबका मालिक एक है, सबका अल्लाह एक है, सबका ईश्वर एक है, तत्व एक आहे, अवकाश एक आहे. त्यामुळे कुठेही एकाच ठिकाणी श्रद्धा ठेवली तरी ज्ञान व्यवस्थित मिळू शकते. श्रद्धा द्विगुणित झाली तर कृपा कुणी करावी? अनेक ठिकाणची अनेक नावे घेत बसलो, देवाला हाक मारल्यावर कोणत्या देवाने धावा घ्यावा? भक्ताने स्वतःला बंधन घालून घेणे गरजेचे आहे. जशी स्त्रियांना बंधने असतात, अगदी तसेच. गळा तिचा असतो डोरले नवऱ्याचे नावाचे, कपाळ तिचे असते कुंकू नवऱ्याच्या नावाचं, हात तिचा असतो बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या, तेच जोडव्याचे, तेच आणखी सौभाग्य दागिन्याचे व लेण्यांचे. हे सारे दागिने, ती सारी बंधने ती सौभाग्यवती म्हणून परिधान करते व आनंदाने मिरवत असते व त्यामागची बंधने सुद्धा ती आनंदाने स्वीकारते. पती पत्नीची भांडणे म्हणजे पेल्यामधले वादळ असते. भांडले तरी 2 तासामध्ये भांडण संपून, वाद संपून जणू काही झालेच नाही, झाले गेले विसरून. नवरा नवरा असतो, बायको बायको असते, दोघांचा एकमेकावर अधिकार असतो. अशा न्यायाने त्यांचा पूर्ववत पुन्हा संसार सुरू होतो. भक्तांचे व गुरूंचे नाते तसेच असते. गुरूंच्या बद्दल नितांत प्रेम असते. कधी कधी मनासारखे झाले नाही, संसारात काही बिघडले, संकटे धावून आली की गुरूंनाही आपण दोष देतोच ना. त्यांच्याशी भांडतो, रागावतो. जिथे राग आहे तिथे अनुराग असतोच.
हक्काने मागण्याचे सांगण्याचे ठिकाण म्हणजे श्री गुरु होय. मग नवऱ्याचे जसे धुणे देतो त्याच प्रेमाने श्री गुरूंची सेवा करावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.